भारतीय जनगणना 2027च्या प्रक्रियेला ठाणे जिल्ह्यात सुरुवात झाली असून जिल्हा प्रशासनाने यासाठी कंबर कसली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या जनगणनेसाठी ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील 5व्या मजल्यावरील समिती सभागृहात फील्ड ट्रेनर्सच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार सचिन चौधरी यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गातून जिल्ह्यातील तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केले जात आहे. उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे संपूर्ण नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक प्रगणकापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणासाठी 32 जणांच्या 2 स्वतंत्र बॅचेस तयार करण्यात आल्या असून एकूण 64 फील्ड ट्रेनर्सना प्रशिक्षित केले जात आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिल 2026 पर्यंत चालणार असून मास्टर ट्रेनर म्हणून कल्याणचे तहसीलदार विनोद भामरे आणि तहसीलदार स्वाती घोंगडे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करीत आहेत. या प्रशिक्षणात प्रामुख्याने जनगणना 2027चा पहिला टप्पा असलेल्या घरयादी व घरगणनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. डिजिटल स्वरूपामुळे यावेळी प्रगणकांना कागदी अर्जाऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपचा वापर करावा लागणार आहे. या ॲपचे तांत्रिक ज्ञान, जनगणना कायदा व नियम आणि माहिती संकलनाची प्रक्रिया याबाबत या 64 फील्ड ट्रेनर्सना हँड्स ऑन ट्रेनिंग दिले जात आहे. हे प्रशिक्षित ट्रेनर्स पुढे 27 एप्रिल ते 8 मे 2026 या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अधीनस्थ असलेल्या 9 चार्जमधील सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सज्ज करणार आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रक्रियेत अचूकतेचे महत्त्व अधोरेखित केले असून डिजिटल सुविधेमुळे डेटा संकलनात पारदर्शकता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या जनगणनेत नागरिकांसाठी प्रथमच स्वगणना म्हणजेच सेल्फ इन्युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत शासनाच्या अधिकृत वेब पोर्टलवर लॉग इन करून स्वतःची माहिती नोंदवावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.